गावाकडे गेलं की या मंदिरामध्ये येणं होतंच। हे आहे मोठा देवीचं मंदिर आणि गावी गेल्यानंतर या मंदिरामध्ये येणं होतंच। ही कुलदेवता आहे आमची, त्यामुळे या मंदिरामध्ये आम्ही सतत येत असतो। कधी जर जाणं नाही झालं तर ठीक आहे, पण प्रयत्न करतो की एखाद्या वेळेस तरी दर्शन घेऊन यावं। त्यानंतर वरती पोचलो आम्ही। वरती खूप चढ आहे, त्यामुळं थोडंसं हळूहळूच गेलो। त्यानंतर पोचल्यानंतर 1-2 फोटो घेतले, एक मम्मीसाठी आणि एक माझ्यासाठी छोटा फोटो घेतला। त्यानंतर आम्ही वरती पोचलो आणि नंतर मग मम्मी आली नंतर वरती, कारण वरती चढ असल्यामुळे गाडीवर तिघांना सोबत येता येत नाही। छान असं दर्शन घेतलं आतमध्ये येऊन। आय होप तुमचं सुद्धा दर्शन झालं असेल। आणि शाला तो खूप आवडतं असं देवाला वगैरे गेल्यानंतर। आणि मग तिथं थोडंसं तिने एन्जॉय केलं, डान्स वगैरे केला, तिचे फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही आलो तारकेश्वर गडाच्या मंदिरामध्ये। तिथे सुद्धा दिंड्या वगैरे निघाल्या होत्या, लोक वारीला चालले होते म्हणून तिथे सगळे वारकरी जेवण करत होते आणि दिंड्या वगैरे तिथे होत्या। पालखी उभी राहिलेली, पालखीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि जोपर्यंत दिंड्या जेवतात तोपर्यंत सगळं देवदर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे। याचा फुल व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की चेकआउट करा। बाय।